ताका रोमाला म्हणजे ता म्हणजे तारीफ, का म्हणजे काळजी, रो म्हणजे रोमांस, मा म्हणजे मान आणि ला म्हणजे लाड. तू ना आजपासून बायकोची तारीफ कर, तिची काळजी घे, तिच्याबरोबर रोमॅन्स कर, तिला मान दे आणि तिचे लाड पुरव. सॉरी, लाडवरून आठवलं, पण शनायाचं काय करायचं? तिचं काय आता? अरे तिने राधिका सोबत पाहिलंय यार. आता उगीच ती चिडचिड करेल, भांडेल, बोलणार नाही माझ्याशी. काय करू मी? हे बघ गुरुनाथ, तू शनायाचा विचार डोक्यातनं काढून टाक. हे बघ, तू तिच्या मागे मागे फिरतो ना म्हणून नाटकं करते ती. तू विसर तिला, काही दिवसासाठी विसर. आपल्या बायकोला सांभाळ. हा, घरी जाऊन ताका रोमाला कर. अरे पण या दिवसात ती घरी आली तर? अरे नाही येणार ना. हा केडी कशासाठी आहे? मी थांबवून ठेवतो तिला. तिला तुझ्या घरी येऊ देत नाही. कसं? एक मिनिट, मी फोन करतो आता. तुझ्या समोर फोन लावतो. हा हा, हॅलो शनाया. हाय केडी. अगं तुझा आवाज जरा असा लो येतोय. एनी प्रॉब्लेम? हा तसं. ऐक ना, तू प्लीज भेटू शकतोस का मला? अरे मग भेटूया ना यार. केडी कशासाठी आहे? केडी खिदमत में हाजिर आहे. तू बोल. मी ऑफिस सुटल्यावर कॉल करते, माझ्या घरीच आहे. हा हा, पक्का पक्का. मिलते डाली. हा ओके. झालं, भेटते ती मला. म्हणजे आज काही ती तुझ्या घरी येत नाही. हा केडी, थँक्यू सो मच यार. तू नसतं तर काय झालं असतं माझं? बस काय राजे, आता उठा, तयार व्हा आणि जाताना बिल देऊन जा. हो हो, राईट. थँक्यू सो मच. भेटूच आपण. वेलकम, यू आर मोस्ट वेलकम. हा काय यार, 2000 देऊन गेला फक्त. केडी यार, एक बाईक नाहीये बाहेर. नाहीये? मग काय सांगतो यार तू. देता चाबी दे. कुठे होती ती? तिथे होती ना. हे घे, 2000 घे. मस्त कॅब कर आणि AC मध्ये जा पुण्याला. लोन नाही लेने का यार, केडी आहे ना. यार केडी, हा, ए पैसे बिलचे लिहून घ्या. माझा खरंच विश्वास बसत नाही की श्रेयस इतका कसा बदलला. इतका साधा सरळ पोरगा या शण्याच्या नादी लागून पार बिघडून राहिला. नाही रेवती, आपल्याला जे वरवर पाहता चांगलं वाटतंय ना, तसं नाहीये ग. काहीतरी लपवा छप्पी चालली असं वाटून राहिलं मला. काय खरं काय खोटं काही कळतच नाहीये. तू जरा सांभाळूनच राहा. रेवती आता परत. हे बघ, मी असं नाही म्हणत आहे की लगेच गुरुनाथवर संशय घे, पण लक्ष तर ठेवशील सगळ्यावर. एकदा एखाद्या माणसाला आपलं मानलं ना की सारखा सारखा त्याच्यावरती अविश्वास दाखवणं मला तरी नाही पटून राहील. पण पूर्ण विश्वास ठेवावा असंही काही घडलेलं नाहीये ना. खरंय. काय मिळतं का असं वागून? म्हणजे या पोरींना काही कळत नाही का या माणसाचं लग्न झालंय? खरंच ऑफिस मध्ये अशा पोरी असतात का ग? असतात ना, पण किती वाहवत जायचं हे पुरुषांनी स्वतः ठरवायचं असतं. सगळे पुरुष सारखेच. बाहेर लफडं करावं ही प्रत्येकाच्या मनात इच्छा असते. काहींना ते जमतं, काहींना नाही जमत. फारच थोडे सरळ मार्गाने जाणारे असतात. मी बघते ना, अगं हल्ली सगळ्या फील्डमध्ये हे चालू आहे. आणि ह्या लोकांना काही वावगंही वाटत नाही त्यात. आम्ही येतं असं वागू. अगं मुलींना पैसा मिळतो, टाइमपास होतो, शो ऑफ करत फिरता येतं सगळीकडे. आणि पुरुषांचा मेल इगो सॅटिस्फाय होतो. मला किती स्मार्ट गर्लफ्रेंड आहे हे दाखवण्यातच धन्यता वाटते त्यांना. असो, जे झालं ते उगाळण्यात काही अर्थ नाही. पण तू कॅरीड अवे होऊ नकोस. जरा लक्ष ठेव सगळ्यावर. मी ठरवलंच आहे लक्ष ठेवायचं. निदान यांच्या आर्थिक बाबतीत तरी मी लक्ष ठेवणारच. रेवती, माई सुद्धा पण खूप तकतक होते ग. काय करावं काही सुचत नाही. घटक्यात असं वागतात, घटक्यात तसं वागतात. कधी कधी असं वाटतं की हे आपल्यापासून काहीतरी लपवतायत. कधी कधी इतकं चांगलं वागतात. म्हणजे आता बघ ना, आता आज सकाळी यांनी स्वतःहून चहा करून दिला, गप्पा मारले माझ्याशी. मला तर असं वाटत होतं हे शन्याला पुरे विसरून गेले.
आणि कधी कधी हे असलं सगळं होऊन बसतं आणि मग माझा विश्वास डगमगतो. आणि ही शन्या सुद्धा काही सरळ नाहीये, पुन्हा यांच्या मागे लागू शकते. मनात आणलं तर काही करू शकते. पर पोडगी झालीये ती. मी गप्प बसणारच नाही यावेळेस. काय समजतं काय स्वतःला? तू का होता राधिका सोबत यार? तुला माहिती नाही, मी ना कपडे भरते आणि मी चालले तिकडे कायमची राहायला. मग बघू काय करतो तो, काय बोलतो नंतर. एवढंच नुसता तू बोल ना काहीतरी यार. इनफ इज इनफ. मला कंटाळा आलाय. केडी, काय? मी काय बोलते केडी? बोल ना काहीतरी तू. अच्छा, जातेस का तू? व्हेरी गुड. जा 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 जा. एक काम कर, नाही तर मीच सोडून देतो तुला. चल. अरे बोल काय चालू? एवढं सोपं आहे का ते? त्यात काय कठीण आहे? खाली उतरायचं, रिक्षा थांबवायची, त्यात बसायचं आणि जायचं गुरुकडे. वाव, खूप हुशार आहे तू. मस्त. कशाला डाचे देतेस? तू गप बस बरं इकडे बस. गपचूप. नाही, मला नाही बसायचं यार. मग काय करायचं तुला? ओरडायचंय का? ओरड, जोरात ओरड. तुला काय बरं वाटतंय सगळं? तुला कशाला बोलवलंय? मी सोल्युशन द्यायला बोलवलंय ना, ते सांग ना मला. अरे इश्यू काय आहे तेरा? तुला काय त्याच्या घरी जाऊन राहायचंय? हो या. आणि त्याच्या आई बाबांना काय सांगणार आहेस तू? की मी सासरी राहायला आली आहे म्हणून? एकतर त्यांना माहितीये की तुझं आणि ते श्रेयसचं लग्न ठरलंय म्हणून. का असं सांगणार आहेस की लग्नाची पत्रिका द्यायला आली आहे? अरे हा, बाय द वे, तुझं लग्न ठरलंय म्हणे श्रेयस बरोबर. अरे काँग्रेस ना, काँग्रेस. काँग्रेस तुला मस्त काय बोलतेय तू मला? त्याच्यापेक्षा better काहीतरी खावं. हे काय आहे तू पण? मला काय सुचत नाही आणि तू काय सुचवत पण नाहीयेस नीट. अरे हे बघ हे बघ हे बघ, तू मला सांग, तू तिथे जाऊन काय करणार आहेस? 10 लोकांना तोंड द्यावं लागेल तुला. तो गॅरी फ्रस्ट्रेट होऊन निघून जाईल. एक गलती गेम पलटी. नको ना म्हणू यार केडी. देख, गैरी निकल गया ना तो तेरे पास कोई ऑप्शन नहीं होगा. फक्त तो श्रेयस. कळलं ना? मग मदत करायला केडी पण नसेल. तू एक काम कर, तू ना गुरुला काही दिवस इग्नोर कर. त्याच्याशी बोलू नको, त्याचे फोन कॉल्स घेऊ नको, त्याला मेसेज करू नको. ऐसा तडपव उसको. हा, तो असा तडपेल ना तर 4 दिवसांनी तुझ्याकडे चालत येईल बघ. अरे तो 4 दिवसांनी येऊन काय करू मी त्याचं? आज इम्पॉर्टंट दिवस आहे ना यार. काय आज? आज आमची फर्स्ट मीट अॅनिव्हर्सरी आहे. काय फर्स्ट मीट अॅनिव्हर्सरी. फालतूगिरी आहे यार. तुझी काय अॅनिव्हर्सरी असते का? बरं कर कर फोन, बोलव त्याला. आता फोन करून काय करू? ती असेल ना गुड फॉर नथिंग सोबत त्याच्या. अरे मग तू तरी काय करणार आहे यार? त्याची बायको आहे की नाही ती? हे बघ, म्हणजे आता तरी लोकांसोबत नातं नाही ना तोडू शकत. तू समजने की कोशिश करणे यार उसको. मी का समजून घेऊ? मला नाही समजून घ्यायचं यार त्याला. मी ना राधिकाला सांगणारच आहे आता मी भेटल्यावर की आमचं पॅचअप झालंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. असं कर आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घे. काय यार, मला कळतच नाही तू माझ्या साईडने की गॅरीच्या साईडने आहे. मी माझ्या बाजूने. सुन ना, एक शांत डोक्याने विचार कर ना जरा. तू गुरु को समझने की कोशिश कर. सुन ना यार मेरी बात, सुन ना प्लीज प्लीज. नाही निको नाही सुनना है. तुझ्याकडे तर काही सोल्युशनच नाही. नीट फालतू काही नाही. अरे शनास, सुन. सगळ्या सुंदर मुलींना देव डोकं का देत नाही कळतच नाही यार. गुरुनाथ, तोही संभाल तेरे बच्चा को.